नमस्कार, मी अजित मांढरे. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूबमध्ये तुमचं स्वागत करतो. राज्यभर नगर परिषद निवडणुकांचा आज धुरळा उडाला. यामध्ये भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी निकाल स्पष्ट होण्याआधीच म्हणजे अर्थात आघाड्या होत्या आणि जे त्यांचे उमेदवार पोलिंग असतात त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आधीच सगळं जाहीर केलं की महायुती संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या फरकाने विजय झालेले आहे. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर या सगळ्या धामधुमीमध्ये अंबरनाथ नगर परिषद निवडणूक या निवडणुकीचा निकाल जो आहे काउंटिंग जे ती तब्बल 2 तासांनी उशिरा सुरू झाली आणि अगदी अटीतटीच्या सामन्यामध्ये भाजपने नगराध्यक्षपदाचा गड राखला. पण भाजपचं आणि शिवसेनेचं हे दोघंही इथे मैत्रीपूर्ण लढत होते आणि त्याचाच फटका यांना या अंबरनाथमध्ये बसलाय. कारण का नगराध्यक्ष जरी भाजपचा आला असला तरी नगरसेवक मात्र शिवसेनेचे जास्त आलेले आहेत. यामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना या ठिकाणी सोबत घेऊन भाजपला सत्ता समीकरण करावे लागतील. पण तरी देखील जे आकडे आहेत ते कुठे त्यांना कुठल्याही प्रस्तावाकरता किंवा ठरावाकरता भारी पडू शकतात. त्याचं कारण म्हणजे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपचे 14 उमेदवार निवडून आलेले तर शिवसेनेचे 27. गेल्या 2015ला 25 होते, 2 वाढ झालेली आहे. तर अजित पवार गटाला 4 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी जेव्हा फुटली होती तेव्हा 10 होत्या आणि आता 4 आलेले आहेत. तर काँग्रेसचे 8 होते, त्यांचे 12 झालेले आहेत. इथं काँग्रेसला वेगळे लढल्याचा फायदा झालेला आहे आणि अपक्ष 2 आले, जे गेल्या वेळी 11 अपक्ष होते. या सगळ्या गणितामध्ये अंबरनाथ निवडणुकीमध्ये शिवसेनेला नगराध्यक्षपदाचा गड का राखता आला नाही, नगरसेवकांची संख्या वाढली पण नगराध्यक्षपदाचा गड का राखता आला नाही, यावरून आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. यामध्ये 10 ते 12 अशी कारणे आहेत ज्यामुळे शिवसेनेला नगराध्यक्षपदाचा गड राखता आला नाहीये. ही जी मते आहेत ही अंबरनाथमधल्या वरिष्ठ पत्रकार असतील, शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील, भाजपचे वरिष्ठ नेते असतील, या सर्वांकडून आम्ही जाणून घेतली आणि त्यानुसार या सगळ्या निष्कर्षावरती आम्ही पोहोचलोय. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की अंबरनाथमध्ये 48 तास आधी जेव्हा मतदान व्हायचं होतं त्याच्या आचारसंहिता लागायची होती, आदर्श आचारसंहिता लागायची होती. त्याच्या अगदी म्हणजे 18 डिसेंबरच्या काही तास आधीच अंबरनाथमध्ये पवन वाळेकर हे भाजपचे उमेदवार आहेत. मुळात पवन वाळेकरपेक्षा वाळेकर हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या कार्यालयावरती गोळीबार झाला. 5 ते 6 राऊंड फायर करण्यात आले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण प्रसारमाध्यमांनी देशभरातल्या या बातमीवरती मोठ्या प्रमाणात बातम्या दाखवल्या आणि हाच टर्निंग पॉईंट शिवसेनेला जो आहे तो बसल्याचा आता बोललं जात आहे. कारण का जर पाहिलं तर नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार निवडून आलेले आहेत तेजश्री करंजुले या अवघ्या 6 ते 7 हजार मतांनी निवडून आलेले आहेत आणि याचंच कारण सांगितलं जात आहे की अंबरनाथ निवडणुकीचा किंवा इतर ज्या अंबरनाथचा जो विषय आहे राजकीय आहेत पण अंबरनाथमध्ये नेहमी रक्तरंजित राजकारण केलं जातं आणि त्याच्यामध्ये वाळेकर हे नाव जे आहे ते नेहमी आघाडीवरती असतं किंवा त्यांच्यावरती जास्त आरोप केले जातात. हा निष्कर्ष इथल्या पत्रकारांचा आहे आणि 2 डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रचार जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने शांतपणे झाला होता. वादावादी मारामाऱ्या हे जे निवडणुकीमध्ये होतं हे झालं होतं पण कुठेही गोळीबार किंवा कुठेही प्राणघातक हल्ला असे प्रकार घडले नव्हते. यामुळे तिथपर्यंत शिवसेनेला पूर्णपणे पोषक वातावरण होतं. पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तांत्रिक अडचणीमुळे न्यायालयाचा निकाल उशिरा आल्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आणि पुन्हा एकदा संपूर्ण सर्वच पक्षांना, सर्व उमेदवारांना जवळपास आणखीन वाढीव 18 दिवस जे आहेत ते मिळाले आणि त्याचा फायदा घेण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. शिवसेनेनं याचा उत्तम फायदा घेतला आणि त्याचा परिणाम म्हणून 2527 नगरसेवक झाले. पण हे सर्व सुरू असताना शेवटच्या क्षणामध्ये जी फायरिंग झाली, जो गोळीबार झाला त्यामुळे नगराध्यक्षपद मात्र शिवसेनेला गमावावं लागलं. हे आता स्पष्टपणे सांगावं लागेल कारण का या सगळ्या याच्यातून हा एक निष्कर्ष पुढे आलेला आहे. ही फायरिंग कोणी केली, याच्या मागे कोण होतं हे पोलिसांनी अजूनही स्पष्ट केलेलं नाहीये. पण ही फायरिंग जी केली ती वाळेकर किंवा शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे असा एक संपूर्ण समज किंवा असं एक संपूर्ण वातावरण जे ते सर्वीकडे झालं आणि त्याचाच परिणाम थेट नगराध्यक्ष पदाला बसला आणि त्याचा फटका शिवसेनेला बसला.
काही 10 ते 12 कारण आहेत. त्यामध्ये पहिलं कारण तुम्हाला सांगितलं की फायरिंगचं बसलेलं आहे आणि त्यामुळे तिथला पवन वाळेकर जे भाजपचे ते निवडून आलेच, पण माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर ज्यांचा होल्ड या संपूर्ण अंबरनाथमध्ये गेली कित्येक वर्ष आहे, ते शिवसेनेचे शहर प्रमुख देखील आहेत. त्यांचा मुलगा निखिल वाळेकर जो वाळेकर कुटुंबियांचा भविष्यातला नगराध्यक्ष किंवा पुढचा त्यांचा वारस, राजकीय वारस पाहिला जात होता, तो इथं निस्तनाबूत झाला, तो इथं पडला आणि तो एक मोठा धक्का वाळेकर कुटुंबियांना मानला जातोय. आणि दुसरं कारण म्हणजे की वाळेकर कुटुंबीय हे वाळेकर नाव जे आहे, आम्ही जेव्हा इथे अनेकांची चर्चा केली तर वाळेकर कुटुंबियांच्या बाबतीमध्ये जो एक वातावरण आहे की दहशत पसरवणं किंवा रक्तरंजित राजकारण करणं असा समज या संपूर्ण अंबरनाथकरणमध्ये होता आणि तो कुठेतरी पुसून काढण्यामध्ये शिवसेनेला यश आलं होतं. पण शेवटी पुन्हा तेच की 48 तास आधी मतदानाच्या फायरिंग झाली आणि त्याचा परिणाम इथं बसला. तिसरं कारण म्हणजे शिवसेना आणि भाजप इथं मैत्रीपूर्ण लढत होती आणि त्याचा फायदा जो आहे तो थेट त्या ठिकाणी जे बाकीचे उमेदवार आहेत म्हणजे विशेष करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना बसला. कारण का नगराध्यक्ष पदामध्ये या दोघांनी मिळून जवळपास 16,000 पेक्षा जास्त मतं खाल्ली आणि ही मतं जी आहेत ही कदाचित याच्यातली काही मतं जी आहेत ही किंवा जास्त मतं जी शिवसेनेला पडली असती आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष निघाला असता आणि पूर्ण नगरपालिकेवरती, अंबरनाथ नगर परिषदेवरती शिवसेनेचा ताबा असता, शिवसेनेचा कब्जा असता, शिवसेनेचा झेंडा असता. पण तसं घडलं नाही. कारण का त्याच्यामध्ये आणखीन एक कारण सांगितलं जातंय ते म्हणजे की कुठेतरी ही मतं जी आहेत ती भाजपला पडली असती. यामुळे शिवसेनेकडून किंवा वाळेकरांकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पदामध्ये उमेदवार उभं करण्यास भाग पाडलं, त्यांना चालवण्यात आलं. राजकीय भाषा म्हटली तर त्यांना इथं चालवलं गेलं आणि तोच फटका जो आहे तो भाजपला न बसता थेट शिवसेनेला बसला आणि त्यांची शिवसेनेची मतं जी आहेत ही मतं या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाकरता उभ्या असलेल्या या दोन उमेदवार जे त्यांनी खाल्ली आणि त्यामुळेच अंबरनाथचा नगर परिषदचा उमेदवार जो आहे म्हणजे मनीषा वाळेकर, शेवटी वाळेकर नाव पुन्हा इथेच आहे, मनीषा वाळेकर ज्या उभ्या होत्या त्यांना बसल्या आणि त्या पराभूत झाल्या. तिसरं म्हणजे ज्यावेळेस 2 डिसेंबरपर्यंत प्रचाराकरता तारीख होती आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होती, पण न्यायालयीन प्रक्रियेमुळे हे जे निवडणूक जी पुढे गेली. पण याच दरम्यान शिवसेनेमार्फत किंवा असं म्हणा की इथल्या स्थानिक जे नेतृत्व आहे त्यांच्यामार्फत व्यापारी संघ जो आहे तो कमालीचा नाराज होता. कारण व्यापारी संघाला कुठेही जागा दिली गेली नाही आणि यामुळे स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन त्यांनी स्वतः अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. ती स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन, स्थानिक नेतृत्व म्हणजे थेट वाळेकर यांच्यावरती हा आरोप होतो असं म्हटलं जातंय आणि त्यांनी व्यापारी संघाला कुठे विश्वासात घेतलं नाही. गेल्या म्हणजे 2015च्या आधी देखील व्यापारी संघाला तिथं कुठे त्यांनी थारा दिला नाही आणि यावेळी नेमकं व्यापारी संघाने मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला पाठिंबा केला. भाजपनं त्यांना तिकडं त्यांचे 2 उमेदवार देखील दिले आणि ते देखील निवडून आलेले आहेत. म्हणजे कुठेतरी व्यापारी संघाने मोठा जो पाठिंबा दिला होता भाजपला तो नगराध्यक्ष पदाकरता फायदेशीर ठरला आणि तिथं तो भाजपला जो आहे तो फायदेशीर ठरला असून शिवसेनेला तो मार्ग ठरला. यामध्ये परत स्थानिक नेतृत्वावरती आरोप करण्यात आले की व्यापारी संघाला त्यांनी सांभाळून घेतलं नाही. 7वं असा एक कारण आहे आणि ते म्हणजे अंबरनाथ मध्ये नगराध्यक्ष पदाकरता जर वाळेकर कुटुंबीय सोडून इतर कोणता चेहरा दिला असता, म्हणजे वाळेकर हे आडनाव सोडून इतर कुठला चेहरा दिला असता तर मात्र ही आजची निवडणूक जी ती वेगळी असती. नगराध्यक्षपद हा शिवसेनेचा असता असं देखील आता विश्लेषकांचं मत आहे, राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. वाळेकर यांचं वर्चस्व जरी असलं गेली कित्येक वर्ष तरी मधला जो 2015 पासूनचा जो काळ गेला होता, 10 वर्षांचा काळ गेला होता, या 10 वर्षांमध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडल्या होत्या ज्यामुळे कुठेतरी वाळेकर हे नाव जे आहे हे शिवसेनेला मार्ग ठरलं किंवा ठरू शकतं अशी चर्चा होती आणि तेच जे विश्लेषक आहेत त्यांचं मत आहे. त्यानुसार वाळेकर सोडून जर इतर कुठला चेहरा दिला असता तर नगरसेवकांसकट नगराध्यक्षपद हे देखील शिवसेनेकडे आलं असतं असं म्हटलं जातंय. 8वा याच्यामध्ये कारण जे सांगितलं जातं की प्रचाराला जो वाढीव वेळ जो मिळाला होता या वाढीव वेळेचा भाजप तितकासा फायदा उचलू शकलं नाही. पण शिवसेनेनं चांगला फायदा उचलला, पण तो फायदा स्थानिक उमेदवारांनी उचलला. जे पहिले मिळालेले 18 दिवस होते त्या 18 दिवसामध्ये त्यांना मतदारांपर्यंत जास्त पोहोचता आलं नव्हतं
पण पुढच्या 18 दिवसांमध्ये हे सर्व उमेदवार जे आहेत ते घराघरामध्ये पोहोचले आणि त्याचंच कारण म्हणजे 25 ते 27 झाले आणि जे पडलेले उमेदवार आहेत त्यांचे देखील मताधिक्य जे ते अगदी थोड्याफार फरकाने पडलेले आहेत, काही ठिकाणी जास्त मतांनी पडलेले आहेत, पण बरेच असे उमेदवार जे आहेत हे शिवसेनेचे जे थोड्याफार फरकाने पडलेले आहेत. तिथं अर्थात भाजपचा गड होता, पण तिथं देखील त्यांनी चांगली मुसंडी मारली होती. पण या वेळेस नगराध्यक्ष पदाकरता जे उमेदवार उभे होते मनीषा वाळेकर आणि संपूर्ण वाळेकर कुटुंबीय जे आहे ते व्हर्च्युअल प्रचारामध्ये जास्त अडकले होते की त्याच्यावर त्यांनी जास्त भर दिला होता. म्हणजे एका ठिकाणी जाऊन थेट चौकसभा घेणं किंवा जे त्यांनी 2 डिसेंबरच्या आधी केलं होतं तसं नंतर जास्त त्यांनी केलं नाही आणि तो कुठेतरी फटका या वाळेकर कुटुंबियांनी तिथं न केल्यामुळे हा शिवसेनेला बसला. कारण का शेवटी प्रचार आणि निवडणूक आचारसंहिता या काळामध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता किती वेळ जरी मिळाला तरी तो उमेदवाराला कमीच असतो आणि तो कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स या वाळेकर कुटुंबियांनी दिसला आणि तिथून नगराध्यक्ष पदाकरता तो फटका बसला आणि त्यातून हा पराभव झाला असावा असं एक तज्ज्ञांचं मत आहे. नववा असं म्हटलं जातंय की वाढीव ज्यावेळी 2 डिसेंबरपर्यंत वेळ होती अगदी अंबरनाथच्या बाजूलाच आणि काही मिनिटाच्या अंतरावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली बदलापूरमध्ये आणि त्याचा फायदा बदलापूरमध्ये झाला. बदलापूरमध्ये चांगल्या पद्धतीने मोठ्या मताधिक्यानं नगराध्यक्ष नगरसेवक भाजपचे निवडून आले आणि तिथं शिवसेने सत्ता होती, तिथं आता भाजपची सत्ता आली. पण मुख्यमंत्र्यांनी या अंबरनाथमध्ये मात्र सभा घेतली नाही. माहिती धर्म पाळला असंही त्यावेळी शिवसेनेचे म्हणत होते. पण जो टप्पा भाजपने या 18 दिवसांमध्ये आणून ठेवला होता तो कुठेतरी आणखीन जर आपण सभा घेऊन पुश केला तर इथं आपला नगराध्यक्ष निघू शकतो. हे कुठेतरी भाजपच्या कोर कमिटीने किंवा भाजपच्या कोर ज्या ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं आहेत यांनी मुख्यमंत्र्यांना हा रिपोर्ट दिला असावा आणि थेट मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या इथं प्रबळ उमेदवार आहेत तिथंच सभा घेतली आणि तो फायदा त्यांना झाला थेट. त्यामुळे भाजपचे उमेदवार देखील वाढले आणि नगराध्यक्ष पद देखील निवडून आला आणि त्या ठिकाणी ज्या घोषणा केल्या होत्या अंबरनाथला ज्या द्यायच्या आहेत त्याचा कुठेतरी फायदा जो आहे तो भाजपला झाला आणि मुख्यमंत्र्यांची सभा ही या ठिकाणी फायद्याची ठरली असं आता म्हटलं जातंय. तिसरं म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत हे प्रचारामध्ये जोर मारत होते आणि पण जे नगराध्यक्ष पदाकरता जे उभे होते त्यांचा कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स होता की आपल्याला मतं पडणार. वाळेकर गेली 25 वर्ष अंबरनाथ नगरपालिकेवरती राज करतात किंवा त्यांचं 25 वर्ष या सगळ्या अंबरनाथ शहरावरती वर्चस्व आहे. तो कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स या संपूर्ण वाळेकर कुटुंबियांना आणि शिवसेनेला कुठेतरी नडला असं म्हटलं जातंय. तज्ज्ञांचं हे मत आहे. कारण का अर्थात तेच की फायरिंग आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या परत प्रचारमध्ये शेवटच्या क्षणामध्ये कुठेही जास्त करून दिसल्या नाही. तिथून पुढे जर आपण पाहिलं तर या सगळ्या याच्यामध्ये शेवटच्या क्षणामध्ये ज्या सभा झाल्या आणि शेवट क्षणामध्ये जी मुसंडी मारली पाहिजे ती मुसंडी शिवसेना नगराध्यक्ष पदाकरता मारू शकली नाही आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो शिवसेनेला आणि वाळेकर कुटुंबियांना नडला. तिसरं म्हणजे 11वं कारण म्हणजे हा सगळा अंबरनाथचा इतिहास जो आहे मग तो राजकीय असेल किंवा सामाजिक असेल सार्वजनिक असेल हा संपूर्ण रक्तरंजित इतिहास राहिलेला आहे. अंबरनाथमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मुंबईतून बरेच म्हणजे मुंबईतून मराठी माणसाला जो पर्याय होता मुंबईतून बाहेर पडल्यानंतर तो पर्याय होता ठाण्याचा. ठाण्यावरून नंतर कल्याण डोंबिवली आणि नंतर पुढे अंबरनाथ बदलापूरचा होता. या 10 वर्षामध्ये ते मायग्रेशन भरपूर मोठ्या प्रमाणात झालं होतं, स्थलांतरित मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि तो कुठेतरी एक फॅक्टर म्हटला जातोय की रक्तरंजित जो इतिहास आहे तो कुठेतरी यावेळी पुसला जाईल असं या सगळ्या मतदारांना वाटत होतं आणि तसं सुरू होतं. म्हणजे अगदी आधीचे 18 दिवस नंतरचे 18 दिवस त्यापैकी 2 दिवस जर आपण मायनस केले तर साधारणपणे 34 दिवस जे आहे पूर्ण शांततेत निवडणूक सुरू होती. पण पुन्हा पहिलंच कारण की शेवटच्या 48 तासामध्ये जी फायरिंग झाली जो गोळीबार झाला आणि त्यातून वाळेकर कुटुंबीय जे आहेत त्यांच्यावर जो आरोप करण्यात आला त्या आरोपामुळे तिथं जे आहे हा पराभव जो आहे तो झाल्याचं बोललं जातंय. आणि 12वं आणि शेवटचं कारण म्हणजे की पुन्हा तेच की वाळेकर मनीषा वाळेकर आणि शेवटी त्यांच्या मागे वाळेकर नाव आहे. वाळेकरच्या अगेन्स्ट भाजपनं एक तरुण मुलगी त्याच पद्धतीनं चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे उच्च शिक्षित मुलगी आणि स्पष्ट वक्ती आणि त्याच पद्धतीनं चांगलं भाषण आणि चांगलं प्रेझेंटेशन करणारी मुलगी जी आहे
ती नगराध्यक्षपदाकरता उतरवली आणि तो थेट कंपॅरिझन जो आहे ते थेट फरक जो आहे तो मनीषा वाळेकर आणि तेजश्री करंजुले पाटील यांच्यामध्ये केला जाऊ लागला आणि तो सीए चार्टर्ड अकाउंटंट उच्च शिक्षित आणि एक तरुण मुलगी आणि वाळेकर विरुद्ध करंजुले हा जो फॅक्टर होता तो कुठेतरी भाजपच्या पथ्यावर पडलेला आहे असं म्हटलं जातं। या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर महत्वाचा मुद्दा म्हणजे हे झालं शिवसेनेचा पराभव का झाला याच्या बाबतीमध्ये, पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की ठाकरे ब्रँड जो आहे हा अंबरनाथकरांनी पूर्णपणे नाकारला। ठाकरे ब्रँडला सपशेलपणे या अंबरनाथकरांनी हिराची टोपली दाखवली म्हणावं किंवा मतं जी आहेत ती दिलीच नाहीत। एकही जागा एकाही ठिकाणी भोपळा फोडू शकले नाही। महत्वाचं म्हणजे मनसेचे 11 उमेदवार हे उभाटाच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावरती निवडणूक लढत होते या अंबरनाथमध्ये आणि इथं जी आता पुढे महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू म्हटलं तर म्हणतात की आम्ही ज्या पद्धतीनं निवडून लढू एकत्र येऊन आणि त्याचा भरपूर मोठा फरक पडेल, पण तो ठाकरे ब्रँड जो आहे या अंबरनाथमधल्या मराठी बहुल भागामध्ये तो कुठेच चालला नाही। एकही उमेदवार जो आहे हा ठाकरे ब्रँडचा निवडून आला नाही। यावरूनच आता या दोन्ही पक्षांनी काय बोध घ्यावा हे त्यांचे नेत्यांनी वरिष्ठ जे ठरवतीलच, पण इथं ज्या पद्धतीनं शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यामध्ये जे समेट किंवा यांच्यामध्ये जे समीकरण जुळून येत नव्हतं किंवा तसे ते प्रेझेंट करता आले नाही प्रचारामध्ये किंवा तसं दाखवलं नाही। आणि आणखी महत्वाचं म्हणजे ना राज ठाकरे ना उद्धव ठाकरे किंवा या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते इथे प्रचाराला फिरकलेच नाही आणि याचंच कारण सांगितलं जातंय की ठाकरे ब्रँड जो आहे हा पहिल्यांदा नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकत्र होता। इथं जर फिरले असते तर एखाद दुसऱ्या सीट निघाल्या असत्या आणि तोच तीच एक जमेची बाजू किंवा एक त्यांना एक कुठेतरी बूस्ट किंवा एक त्या ठिकाणी त्यांना एक कुठेतरी आधार मिळाला असता, तिथून ते पुढे नेऊ शकले असते। पण कोणताही नेता कोणताही पदाधिकारी इथं फिरकला नाही, प्रचार केला नाही आणि त्याच्यामुळे ठाकरे ब्रँडला इथं भोपळाही फोडता आला नाही अशी कारणं दिली जात आहेत। याच्यात सगळ्यात जास्त फायदा झाला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि काँग्रेसचा ज्यांच्या 10 वर्षापूर्वी जागा नव्हत्या त्यांच्या जागा आता सिंगल डिजिट जे होते ते आता डबल डिजिटमध्ये आलेले आहेत। त्यामुळे जरी नगराध्यक्षपद जरी यांच्याकडे असलं भाजपकडे आणि शिवसेनेचे नगरसेवक जरी जास्त असले तरी प्रत्येक गोष्टीमध्ये किंग मेकर किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये डिसिजन मेकर जे आहेत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि त्याचबरोबरीनं अपक्ष 2 आहेत। हे मिळून जवळपास 20 नगरसेवक होतात। त्यामुळे भाजपला जर यांना सोबत घेऊन चालायचं असेल तर ह्यांच्या तालावरती भाजपला नाचत असेल नगराध्यक्षपद असून देखील, कारण का 14 जे आहेत हे भाजपचे आहेत तर 14 काँग्रेसचे देखील आहेत आणि 2 अपक्ष आहेत आणि 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत। त्यामुळे हे समीकरण त्यांना जुळवण्याकरता त्या ठिकाणी यांना त्यांच्या तालावर भाजप नाचावं लागेल। म्हणजे एकंदरीत भाजप आणि शिवसेनेनं अंबरनाथमध्ये जे मैत्रीपूर्ण लढण्याचा जो विचार केला होता आणि ज्या फॉर्मने ते चालले होते तो त्यांचा फॉर्म आहे किंवा तो त्यांचा विचार जो आहे त्यांचा जे फॅक्टर आहे तो इथं सबशेल फेल ठरल्याचा दिसतोय। याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झाला, भाजपला थेट झाला नाही आणि थेट शिवसेना झाला नाही, कारण का शिवसेने नगरसेवक जास्त आहेत पण नगराध्यक्ष नाही, भाजपचे नगरसेवक कमी आहेत पण नगराध्यक्ष आज निवडून आलेला आहे। त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती या संपूर्ण अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपची विशेष करून युती म्हणजेच शिवसेना आणि भाजपची झालेली आहे। नमस्कार, तुमच्या ज्या कमेंट आहेत किंवा तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता, कारण का तुम्ही दिलेल्या कमेंट त्यातून मिळालेली माहिती यावरून आणखीन आम्ही तुम्हाला आणि प्रेक्षकांना जास्त माहिती देऊ शकतो। त्यामुळे असेच आमच्या न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनल जो आहे ते पाहत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार।